जतच्या नव्या कारभारांचा लागणार कस, तालुक्यात सत्ताधारी जिल्हा परिषदेमध्ये बजावावी लागणार विरोधकांची भूमिका. जतच्या राजकीय पटलावर आमदार गोपीचंद पडळकर यांचा झंझावती विजयाने विरोधकांचे अक्षरशः विरोधक नामोहरम झालेले आहेत. पण नगर परिषदेनंतर पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवत सत्तेची पकड मजबूत केली. पंचायत समितीत 18 पैकी 12 जागा पटकावत एका हाती सत्ता पटकावली. जिल्हा परिषदेच्या 9 पैकी तब्बल 8 जागा जिंकत भाजपाने जतच्या राजकारणात नवा इतिहास घडवला आहे. मात्र पंचायत समितीत सत्ता असूनही जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसण्याची वेळ आल्याने जतच्या नूतन जिल्हा परिषद सदस्यांसमोर वेगळीच कसोटी उभी राहणार आहे. तालुक्यात सत्ताधारी जिल्हा परिषदेमध्ये बजावावी लागणार विरोधकांची भूमिका. सत्तेच्या जोरावर विकासकामे रेटणे आणि विरोधी बाकावर बसून प्रभावी आवाज उठवणे या दोन्ही भूमिका सदस्यांना सक्षमपणे पार पाडाव्या लागणार असल्याने नव्या कारभारांचा खरा कस आता लागणार आहे. गेल्या 4 वर्षात निवडणुका न झाल्याने प्रशासनावर लोकप्रतिनिधींचा अंकुश राहिला नव्हता. परिणामी अनेक ठिकाणी मनमानी ढिसाळ कारभाराला खतपाणी मिळाले. सामान्य नागरिकांना कामासाठी वारंवार चक्रा माराव्या लागत होत्या. आमदार पडळकरांनी जत पंचायत समितीची धुरा अनुभवी आणि पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलेल्या अर्चनाताई नाथा पाटील यांच्याकडे सोपवली. अनुभवाच्या जोरावर अर्चनाताई ही भूमिका व्यवस्थित पार पाडतील. 18 सदस्यीय समितीत 12 सदस्य भाजपचे असल्याने सत्तेची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्यासमोर प्रशासनावर वचक निर्माण करणे, जनतेची कामे वेळेत मार्गी लावणे, तसेच बांधकाम, शिक्षण, आरोग्य, मनरेगा आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागांवर करडी नजर ठेवणे ही मोठी जबाबदारी आहे. भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराला लगाम घालून पंचायत समितीची प्रतिमा उंचावणे हेच त्यांच्या समोरचे खरे आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, जत.